पालघरमध्ये अरबी समुद्रात 14 संशयित बांगलादेशी तरुणांनी कोस्टगार्डनं त्यांना ताब्यात घेतलाय. वसईतल्या पांजू बेटाजवळ रेती काढणाऱ्या 6 बोटीमधील 2 बोटींचा पाठलाग करून कोस्टगार्डनं 14 बांगलादेशींना ताब्यात घेतलंय. बांगलादेशी नागरिकांकडे कोणत्याही प्रकारचे बोटीचे परवाने आणि कागदपत्र नसल्याचं उघड झालंय. बांगलादेशी नागरिकांकडे कुठल्याच प्रकारचं ओळखपत्र नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे समुद्राची सुरक्षा पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचं उघड झालंय. कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नसल्यामुळे बांगलादेशी नागरिक भारतात आलेच कसे असा सवालही विचारला जातोय. 4 बोटी परिसरातून पसार झाल्यात, त्यात 18 ते 20 जण असल्याची माहिती आहे. मुंबईत लागणाऱ्या आगीचं सत्र काही केल्या थांबत नाहीये. मुंबईतील वरळीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साधना हाऊस इमारतीत भीषण आग लागली. येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केमिकल लॅब आणि गोडाऊनला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. धुरामध्ये घुसमट झाल्यामुळे अग्निशमनचे 15 जवान किरकोळ जखमी झालेत. आगीनंतर विषारी धुराचं साम्राज्य वरळीत पाहायला मिळालं. संध्याकाळी लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आलंय. सुदैवानं मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. टिळकनगरच्या आगीत 5 बळी गेले असून या प्रकरणी हेमेंद्र मापारा, सुभक मापारा आणि कोठारी विकासकांवर गुन्हे दाखल झालेत. नरखेड तालुक्यातील दुगाव निपाणी गावात 2 घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत किसना बालसक्रे आणि त्यांची पत्नी मीराबाईंचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झालाय. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी मालाडमधील मनाली हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवलाय. परवानगी नसल्यानं जांभोरी मैदानातील भीम आर्मीची सभा सुद्धा झाली नाहीये. तसंच पोलीस आझाद यांना पुण्यातील कार्यक्रमात जाऊ देणार नाहीत अशीही माहिती मिळतेय. दरम्यान पोलीस आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते यांच्यात मनाली हॉटेल बाहेर झटापट झाली. भाजप सरकारच्या दवणगिरीचा बदला घेणार असा इशारा चंद्रशेखर आझाद यांनी दिलाय. मालाडमधील मनाली हॉटेलमध्ये चंद्रशेखर आझाद यांना कार्यकर्त्यांसह नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांची भेट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली. यावेळी बोलताना सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम करतंय असा आरोप आव्हाड यांनी केलाय. चंद्रशेखर आझाद यांची बेकायदेशीर नजरकैदेतून त्यांनी सुटका करण्यात यावी आणि या मागणीसाठी दलित युथ पॅन्थरनं घाटकोपरमध्ये रास्ता रोको केला. दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधील पूर्व जलदगती मार्गही रोखून धरला. डीसीपी विनय राठोड यांनी मनाली हॉटेलमध्ये जाऊन भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. यावेळी दौरा रद्द करण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय. चंद्रशेखर आझाद यांच्या सभेवर आमची हरकत नाही, मात्र नववर्ष आणि भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना परवानगी नाकारण्यात आली असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. पार्किंगच्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच ठिकठिकाणी चेकपोस्टही लावण्यात आले आहेत आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय. कोरेगाव भीमा परिसरात आतापासूनच भीम सैनिकांनी गर्दी केली आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं दलित बांधव येतात. प्रचंड थंडीत दलित बांधवांनी उघड्यावरच संसारही मांडल्याचं पाहायला मिळतंय. दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारी रोजी शौर्य दिवस साजरा करण्यात येईल. 7 ते 8 हजार पोलीस इथं तैनात करण्यात आलेत. गेल्या वर्षी विजयस्तंभ परिसरात दंगल झाली नाही. शांतपणे जात असलेल्या जमावावर समाजकंटकांनी दगडफेक केली आणि त्यामुळे दंगल भडकल्याचा माहिती जी आहे परिसरातील नागरिकांनी दिली आहे. दगडफेक झाल्यानं संतापलेल्या लोकांनी जाळपोळ केल्याची माहिती साक्षीदार जय शिंदे यांनी दिली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांसह पोलीसही सज्ज झालेत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 40,000 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय. पोलिसांसह विविध दलाचे पोलिसांसह डॉग स्क्वॉडही या ठिकाणी तैनात केलेले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करताना अनुचित घटना घडू नये यासाठी गिरगाव चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, गेटवे आणि वेगवेगळ्या ठिकाणी विशेष बंदोबस्त करण्यात आलाय. समुद्र किनाऱ्यावर डीसीपी दर्जाचे पोलीसही तैनात केलेले आहेत. कोस्टल सिक्युरिटी विभागही सुरक्षेसाठी तैनात आहे. सगळीकडे सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहेत. मुंबईतील हॉटेल्स आणि पब्स रात्रभर सुरू असणार आहेत. त्यासाठी पोलिसांची खास परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी घेणाऱ्या हॉटेल्स देखील सुरू ठेवता येतील. तसंच लोकलही रात्रभर सुरू राहणार आहेत आणि त्यासाठी जादा लोकल सोडण्यात येणार आहेत. नवी मुंबई सोसायटी आणि इमारतीच्या गच्चीवर विनापरवाना 31 साजरा करणार असाल तर तुम्हाला अटक होऊ शकते. दारू पिऊन इमारतीवर नववर्ष साजरा करताना तुम्हाला पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. पोलिसांची परवानगी न घेता लाऊडस्पीकर लावून पार्टी केली तर कारवाई होऊ शकते. पार्टी करण्यासाठी जेवढा खर्च होत नाही तेवढा खर्च दारू परवान्यांसाठी करावा लागणार आहे. त्यामुळे तळीरामांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे करावं तरी काय असा सवाल आता तळीरामांना पडलाय.
नवीन वर्षाच्या अखेरीस आलेल्या सुट्ट्यांमुळे सध्या पर्यटकांनी कोकणाची वाट धरली आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सागर किनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत। जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्र किनारे, नारळी आणि पफळींच्या बागा, मंदिरं, ऐतिहासिक ठिकाणं पर्यटकांचं आकर्षण आहे। नवीन वर्ष साजरं करण्यासाठी पर्यटक नाशकात दाखल होत आहेत। पर्यटनासोबत तीर्थाटनाचाही आनंद अनुभवण्यासाठी नाशिक सध्या पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन बनलंय। शहराचा फील असूनही निसर्गाची देण लाभलेल्या नाशिककडे पर्यटकांची पावलं वळत आहेत। त्यामुळे नाशकातील हॉटेल्सची आतापासूनच बुकिंग फुल झाली आहे। शरद पवारांना चंद्रशेखर आझाद यांच्या नजरकैदेविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना राग अनावर झाला। मला काय विचारता ते सरकारला विचारा, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केलाय। रायगडमधील उरणमध्ये वीर वाजेकर या महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं। यावेळी पवार बोलत होते। मावळमधील सोमटणे इथं हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेतील शरद पवार यांनी उपस्थिती लावली आहे। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा भरवण्यात आली। स्पर्धेविरोधात कोर्टात वाद सुरू आहे। दरम्यान स्पर्धेचा शेवटचा दिवसही सुरू आहे। भारिपचे प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमची युती केल्यानंतर त्यांच्यावर चोहीकडून टीका होतीये। मोहन भागवत ईदच्या कार्यक्रमात जेवण देऊ शकतो आणि त्यांच्यासोबत जेवू शकतो ते चालतं, मग आम्हाला मुसलमान का चालत नाहीत, असा खोचक सवाल आरएसएसवर हल्ला करत त्यांनी विचारलाय। साखर कारखाना परवडत नसेल तर गडकरींनी कमी पैशात हडप केलेला साखर कारखाना परत करावा, असा टोला राजू शेट्टींनी गडकरींना लगावलाय। शेतकऱ्यांनी ऊस लावू नये, साखर जास्त झाली तर ती समुद्रात बुडवावी लागेल, असं विधान सांगलीत गडकरींनी केलं। त्याला राजू शेट्टी यांनी सांगलीतच उत्तर दिलंय। कोण गुडघे टेकताय आणि कोण माती खाताय हे लोकसभा निवडणुकीत कळेल, असा टोला राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना लगावलाय। आंदोलन कसं करावं हे माझ्याकडून शिका, असा टोला सदाभाऊ यांनी राजू शेट्टींना लगावला। त्याला राजू शेट्टींनी उत्तर दिलंय। भाजपचे माजी आमदार मोहन मते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। नागपुरात वाढदिवसा दिवशी त्यांनी भर रस्त्यात चक्क तलवारीनं केक कापलाय। नागपुरात मध्यरात्री कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी केक आणला होता। यावेळी त्यांनी गाडीवर तलवारीनंच केक कापला। अहमदनगरला राष्ट्रवादीच्या मदतीनं भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून आलाय। मात्र हा निर्णय शहराच्या विकासासाठी घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप म्हणतात। हा निर्णय स्थानिक पातळीवर झालाय, वरिष्ठांना त्याची माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना स्पष्ट आदेश दिले होते, मात्र तिथल्या स्थानिक नेतृत्वानं वेगळा निर्णय घेतलाय। त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी दिली आहे। त्याच्या राज्यातील आघाडीवर निर्णय होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अहमदनगरमध्ये कोणतीही छुपी युती नाहीये। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहे, तर काही ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र असल्याचंही भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलंय। नगरच्या युतीतून चुकीचा अर्थ काढणं योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अहमदनगर निवडणुकांचं नाशिकमध्ये देखील पडसाद उमटतायत। सेना भाजप नेत्यांची सोशल मीडियावर खडाजंगी चालू असून सेनेचा खरा चेहरा उघड झाल्याचा टोला भाजप आमदारांनी लगावलाय। त्यामुळे आमदारांच्या कमेंटवरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी हे येत्या 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येतील। भाजप खासदार अमर साबळे यांनी तशी माहिती दिली आहे। सोलापुरातील विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30,000 घरकुलांचं हस्तांतरण मोदींच्या हस्ते होणार आहे। तसंच विविध विकास कामांचं उद्घाटनही मोदी करतील। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथ हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध अजूनही लागला नाहीये। त्यामुळे आरोपीचा शोध लवकर न लावल्यास 4 जानेवारीपासून आरपीआय तर्फे आंदोलन करू, असा इशारा रिपाईचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे यांनी ठाण्यात दिलाय। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात नगर परिषदेत उपनगर अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला। तेव्हापासून उपनगराध्यक्षपद हे रिक्त होतं। काँग्रेसचे नगरसेवक गोपीनाथ लव्हाडे यांच्या उपनगराध्यक्षपदी आता बिनविरोध निवड झाली आहे। उपराकार लक्ष्मण माने यांनी मराठा समाजातील महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे आजही पडसाद उमटतायत। कोल्हापुरातील स्वाभिमान पक्षाच्या वतीनं मानेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। तसंच त्यांच्यावर बांगड्या देखील फेकण्यात आल्या। मानेंनी मात्र पुन्हा मराठा समाजाची माफी मागितली आहे। शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेधार्थ स्वाभिमानीच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील शिरपूर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी शासनाविरोधात प्रचंड घोषणा देत निषेधही व्यक्त करण्यात आलाय।
धुळे जिल्ह्यातील तामथरे गावात विठ्ठल मंदिराच्या भूमिपूजनाकरता अण्णा हजारे आले होते आणि यावेळी लोकपालसाठी पुन्हा उपोषणाला बसणार अशीही अण्णांनी माहिती दिली आहे. तसंच भाजप आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी असल्याची टीका देखील अण्णांनी केली आहे. नागपूरसह विदर्भात कडाक्याची थंडी पडली आहे. शहराचा पारा 3.5 अंशापर्यंत घसरलाय. दरम्यान काही दिवसात थंडीमुळे 3 जणांचा बळी गेला आणि यात सकाळी एक मृतदेह संविधान चौकात आढळून आलाय. माढा तालुक्यातील कुर्डू गावात पाण्यासाठी तब्बल 17 दिवस बेमुदत उपोषण करूनही त्याची दखल मात्र घेत नाहीयेत. त्यामुळे कुर्डू इथल्या पाणी संघर्ष समितीनं अखेर रास्ता रोकोचं हत्यार उपसलंय. रास्ता रोको केल्याप्रकरणी पोलीस 25 नेत्यांसह तब्बल 200 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. चेंबूरमधील टिळकनगर इथं लागलेल्या आगीत ज्यांनी धैर्य दाखवत नागरिकांचे प्राण वाचवले त्यांचा गौरव करण्यात आला. मंत्री विनोद तावडे यांनी आगीच्या वेळी धैर्य दाखवत प्राण वाचणाऱ्या सौरभ लंके, सुधाकर शेट्टी, अविनाश भाटे यांनी अनेकांचे प्राण वाचवले त्यांचा गौरव शौर्यगाथा पुस्तक देऊन करण्यात आलाय. वर्ष अखेरच्या शेवटचा रविवारही मुंबईकरांची मेगाब्लॉकच्या कचऱ्यातून सुटका झाली नाहीये. मध्य रेल्वेनं मुलुंड माटुंगा अप धीम्या मार्गावर आणि कुर्लावर्षी मार्गावर मेगाब्लॉक घोषित केलाय. तर पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची जम्बो ब्लॉकमधून सुटका करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील सुफलवाडा गावात 1995ला जिल्हा परिषद शाळेची स्थापना करण्यात आली. मात्र ही इमारत जीर्ण होत असल्यामुळे शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना मंदिरात बसवून शिक्षणाचे धडे द्यावे लागतात. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावातील मासे अचानक मृत झाले असून पाण्यावर मृत माशांचा थर मोठ्या प्रमाणात साचल्याचं पाहायला मिळतंय. यात मच्छीमारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कोणीतरी पाण्यात विषारी औषध टाकल्याचा संशय असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून घरकाम करणाऱ्या महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. भर रस्त्यात कपडे फाडून लाथाबुक्क्यांनी या महिलेला मारहाण करण्यात आली आहे. वरळीतील गोपचार सोसायटी इंग्रजी नववर्षाचा स्वागत आणि सरत्या वर्षाचा निरोप समाज उपयोगी संदेश देऊन करतात. यंदाही ही परंपरा जपत अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली आहे. ड्रग माफियांचा एक पुतळा बनवून त्याखाली लोकांना आपला अभिप्राय लिहिण्यासाठी फलक देखील ठेवलेले आहेत. पुणे अँटी करप्शनच्या पथकानं मुळशीच्या तहसीलदारांना लाच घेताना रंगेहात पकडलंय. सचिन डोंगरे असं लाचखोर तहसीलदाराचं नाव आहे. तब्बल 1 कोटींची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे. यात 15 लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित डमी नोटा देखील असल्याची माहिती मिळतेय. यवतमाळ शहरातील चांदोरे नगरात रेती व्यावसायिक सचिन मांगुळकरची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. धारदार शस्त्रानं त्यांच्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. कुख्यात गुंड अक्षय राठोड विरोधात त्यानं वर्षभरापूर्वी तक्रार दिल्याची माहिती आहे. नागपुरातील रामटेक पारशिवनी मार्गावर नायकुंड गावाजवळ अवैध कोळशाचा ट्रक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पकडला. हा कोळसा महानिर्मितीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ हा कोळसा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. कोळसा खाणीजवळील पेट्रोल पंपाजवळ दररोज 2 ते 3 ट्रक भरले आणि उतरवले जातात. गेल्या अनेक वर्षापासून अवैध कोळसा अशाच प्रकारे विकला जात असल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली. तसंच कोळशाचा ट्रकही जप्त केलाय आणि आता चौकशी करण्यात येतेय. वर्ध्यात दारूबंदी आहे. मात्र असं जरी असलं तरी अवैध दारू विक्रीला शहरात ऊत आलाय. शहरात ठिकठिकाणी दारू मिळत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अलीपूर गावातील बैल बाजारातील टपरीवर दारू मिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय. नांदेडमध्ये दुकानात काम करणाऱ्या महिलेनं दुकानात चोरी केल्याचं उघड झालंय. शहरातील गोविंदराज ज्वेलर्समध्ये 2 दिवसांपूर्वी 24 लाखांचे दागिने चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या आधारे तपास लावला असता कामगार महिलेनं दागिने चोरल्याचं उघड झालंय. आगामी वर्षात मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा सुरू होतीये. त्यामुळे केवळ 20 मिनिटात आता तुम्हाला मुंबईहून पुण्याला पोहोचता येणार आहे. त्यासाठी जास्त पैसे नागरिकांना मोजावे लागणार आहे. मात्र 20 मिनिटं नाही तर पाऊण तास लागणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. अमेरिकेतील फ्लायबेड नावाच्या हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबईहून पुण्यासह शिर्डी आणि इतर जवळील ठिकाणांवरही ही सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी भारतातील एका कंपनीसोबत करार देखील करण्यात आलाय. मुंबईतील जुहू आणि महालक्ष्मी परिसरातून हेलिकॉप्टरचं उड्डाण होईल. अवनी वाघिणीच्या मादी बछडा काही दिवसांपूर्वी जेरबंद करण्यात आला. त्यानंतर आता C1 नर बछड्याला जेरबंद करण्यासाठीची मोहीम जी आहे ती आता सुरू करण्यात आली आहे. मात्र नर बछडा गेल्या काही दिवसापासून दिसत नाहीये. त्यामुळे त्याच्या शोधासाठी वन विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. अहमदनगरमधील पिंपळ गावातील चोगुले यांच्या विहिरीत
बिबट्या पडलाय आणि शेळी खाण्यासाठी बिबट्या त्यांच्या शेतात आला होता आणि त्यावेळी हा बिबट्या विहिरीत पडलाय. चौगुले यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं उघड झालंय. शिकार करत असलेले 2 बिबटे वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. काही दिवसांपूर्वी बिबट्यानं याच परिसरात गायीची शिकार केली होती. त्यामुळे वन विभागानं विद्यापीठ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले. त्या कॅमेऱ्यात 2 बिबटे शिकार करताना कैद झाले. त्यामुळे परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बेराळा शिवारात असलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास नीलगाय पडल्याची घटना घडली आहे. शेतकरी शेतात फेरफटकासाठी गेला असता ही घटना उघडकीस आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्यानं नीलगायला रेस्क्यू करून बाहेर काढलं. नागपूरसह विदर्भात थंडीची लाट आहे. नागपूरमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सगळ्यात कमी म्हणजेच 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसंच थंडीचा कडाका कायम असून हुडहुडी भरल्यामुळे लोक शेकोटीची ऊब घेत आहेत. मुंबईकरांची सकाळ कुडकुडत उजाडली असून मुंबईकर नाताळमधल्या थंडीचा अनुभव घेत आहेत. मुंबईतला कालचा पारा हा 19 अंश सेल्सिअस इतका होता. धुळे शहराचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस इतकं कमी झालंय. उत्तरेकडील हिमवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पसरतेय. 27 वर्षांनंतर धुळ्याचं तापमान हे काल 3 अंश सेल्सिअसवर गेलं होतं. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर इथं सलग दुसऱ्या दिवशीही कडाक्याची थंडी पडली. लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरात दवबिंदूही गोठले होते. वेण्णा लेक लिंगमळा परिसरात तापमान हे 3 अंशावर गेलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातील बीबी इथल्या तरुणांनी एक आदर्श उपक्रम हाती घेतलाय. तरुणांनी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी वायफळ खर्च न करता बीड जिल्ह्यातील अनाथ मुलांसाठी उपक्रम सुरू केला. अनाथ मुलांना मदत करण्यासाठी बुलढाण्यातील तरुणांनी मदत फेरी देखील काढली आहे. बुलढाण्यातील तरुणांनी बीडच्या सहारा अनाथालयामधील मुलांच्या मदतीसाठी मदत फेरी काढली. सहारा अनाथालयातील 85 मुलं आहेत आणि मुलांची मदत फेरी पाहून पिंपरीतील शेतकरी आत्माराम केंद्रे यांनी देखील 10,000 रुपयांची मदत केली आहे. सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. केंद्राचं पथक पाहणीसाठी आलं होतं, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत मात्र मिळाली नाहीये. त्यामुळे शासनाच्या मदतीची वाट न पाहता म्हाडा तालुक्यातील पडसाळी गावचे डॉक्टर प्रवीण पाटलांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलाय. उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आटोपल्यानंतर परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीवर निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. गाझीपूरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कुमार वत्स यांचा मृत्यू झालाय. कृषी कर्ज माफीच्या मुद्द्यावर काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून हाती आलेल्या 3ही राज्यात काँग्रेसनं शेतकऱ्यांची कर्ज माफ न करता केवळ कृषी कर्ज माफीचा लॉलीपॉप हाती दिलाय अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्टियन मिशेल यांना चौकशी दरम्यान सोनिया गांधींचं नाव घेतल्याचा दावा ईडीनं केलाय अशी माहिती न्यायालयात दिली आहे. मिशेलला दिवसातून 2दा वकिलांना भेटण्याची मुभा आहे, मात्र त्याचा गैरवापर केला जात असून मिशेल पढवलेले बोलू शकतो, त्यामुळे वकिलांच्या भेटीवरही नियंत्रण आणावं अशी मागणी ईडीकडून करण्यात आली आहे. एनआयएनं आयसिसच्या प्रेरणेनं तयार होणारे दहशतवादाचं नवं मॉड्यूल उधळून लावलंय. या दहशतवादी गटाची बांधणी करणारा मुख्य सूत्रधार हा पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात होता अशी माहिती आता समोर येते. मेघालयातील पूर्व जैतिया हिल्स भागात एक कोळसा खाणीत गेल्या 16 दिवसापासून 13 खाणकामगार अडकून पडलेत. मात्र 2 आठवड्याहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही या खाणकामगारांना शोधण्यास एनडीआरएफच्या टीमला मात्र यश आलं नाहीये. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये मंत्री लखन घगोरिया यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र स्वागतादरम्यान स्टेज कोसळल्यामुळे गोंधळ उडाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाहीये. दाट धुक्यामुळे हरियाणातील अंबाला चंदीगड मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.